हॅलो. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. अमित नाईक आणि त्याला साथ देतोय साहिल दरे आणि गोलंदाजी मार्क वरती आरब शेख. शहर अध्यक्ष चषक 2025 पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू होतोय. गेम ऑन प्ले. दोन्ही संघांना एक एक रेव देखील असणार आहे. आरब शेख राईट अप ओव्हर द विकेटने पहिला चेंडू ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न फसलाय. इथे हा डॉट बॉल. शाहिद शेख आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. ॲज आयकॉन ते खेळतायत. भूमी 11 मांडा जगन्नाथ पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. केडीएमसी क्रिकेटचे अध्यक्ष देखील आहेत. बघा सध्या एकच कॅमेरा पंच सुरू आहे. जर कॅमेऱ्यामध्ये दिसलं नाही तर ऑनफिल्ड जो कॉल असेल पंचांचा तोच ग्राह्य धरला जाईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. रिव्ह्यू फक्त यस बॅटकट आणि एलबीडब्ल्यू सोडून सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वाईट बॉलचा इशारा येते. प्रत्येक इनिंगमध्ये नक्कीच एक एकच रिव्ह्यू आहे. सक्सेसफुल झाला तर तो कंटिन्यू असेल आणि जर रिव्ह्यू गमावला तर नक्कीच तो रिव्ह्यू पुन्हा मिळणार नाही. राईट मोर द विकेटने आरब शेख एक खूप मोठा आहे. बदलापूर नगरीमधील ॲज अ आयकॉन तो खेळतोय. भूमी 11 मांडा या टीमच्या माध्यमातून फार मोठा विश्वास दाखवलाय. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल आपण पाहतोय. अमित नाईक इनफॉर्म खेळाडू आहे. हुक करताय. क्षेत्ररक्षक आले होते फार वेगाने झेलपर्यंत पोहोचले देखील होते. झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. नुकतीच मॅन ऑफ द सिरीजची इलेक्ट्रिक बाईक जिंकली आहे याच अमित नाईकने. अमित नाईक मॅन फ्रॉम एकटघर. स्ट्रायकिंगला फलंदाज साहिल. चांगली सुरुवात आरब शेख करतायत या पहिल्या षटकामध्ये. मुन्ना पठाण सर आणि सादिक राजापूरकर सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. वन फोर दी ओव्हरचा इशारा येतोय. साहिल ऑन स्ट्राईक. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑनला. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एकच धाव मिळते चेंडूवरती. चांगली गोलंदाजी आरब शेख करतायत या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे. अबी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस या टीमची बिनबाद 3. संत आणि सावध सुरुवात 5 षटकांचा हा सामना आहे. प्रत्येक सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे कारण की नॉकआउट सामने आहेत. ओव्हर द विकेटने आरब पुन्हा एकदा डेड चेंडू घोषित करतायत सादिक सर. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आजचा हा पहिला दिवस. 4 दिवसीय ही स्पर्धा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वेगवान हा चेंडू. याआधी आपण पाहिलं असेल तर नक्कीच लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाजी नक्कीच सुरू होती आरब शेखची. परंतु स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आरबने हेच ओळखलं आधी आणि क्विकर वन हा चेंडू आपण पाहिला. अतिशय वेगवान हा चेंडू आणि लेग ब्रेक
ही खासियत आहे अरब शेखची, परंतु दिशेपासून भरकटलाय, दिशाहीना चेंडू आणि पंचाने दंडित केलंय. येतोय वाईट बॉल, मिळते अवांतर धावन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ऑन साइडला हुक करतायत, पाठवलाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, षटकार. धावसंख्या 10. झेल सोडलाय अमित नाईक यांचा आणि हा षटकार आलाय अमित नाईकच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. प्रथम बॅटिंग करतोय अबी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस. अशोक डिंडा येत आहेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. भूमी 11 मांडा हे नाव खूप मोठं आहे. जगन्नाना पाटील यांचा संघ, KDMC क्रिकेटचे अध्यक्ष अशोक. नवीन गोलंदाज, स्ट्रायकिंगला फलंदाज साहिल. राईट आर्म ओव्हर द विकेटने अशोक डिंडा. On side la big hit into the slot and out of the plot. Wideish long on cow corner. सीमा रेषेच्या बाहेर षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय अशोक डिंडा यांचं फलंदाज साहिलने. षटकार लगावलाय. धावसंख्या 16. 5 षटकांचा सामना आहे. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन टीम मध्ये. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे. दोन्ही संघांमध्ये आयकॉन खेळाडू नक्कीच हे खूप चांगले आहेत. इन्फॉर्म खेळाडू आहेत. शाहिद शेख आणि अरब शेख मांडा टीम कडून खेळतात ॲज अ आयकॉन. दुसऱ्या बाजूला अमित नाईक आणि आशिष मेहरुल ऑन साइडला खेळतात. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. अरब शेख येतात चेंडूवरती, उचलतील तोपर्यंत मिळते एक चेकी सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. अमित नाईकने एक षटकार लगावलाय. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती 5 चेंडू खूप चांगले हाताळले होते अरब शेखने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवरती ब्रश होतोय आणि येतोय डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय अशोक डिंडा. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अशोकची. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत संकेत भोईर. डीप मध्ये लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. संकेत भोईर होते डीप मध्ये, त्यांनी चांगली फिल्डिंग केली आहे. कट्टा बाउंड्री आहे अमित. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 19 धावा धावफलकावरती आहेत. राऊंड विकेटने. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि पंचांनी वाईड बॉलचा इशारा येतो या चेंडूवरती, दंडित केलाय. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. शहराध्यक्ष चषक पहिला दिवस. 4 दिवसीय ही स्पर्धा आहे. उद्या ऑल इंडिया ओपन, त्यानंतर 2 दिवस 40+ थरार. पुन्हा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. संकेत भोईर होते, त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन. धावसंख्या 26. या षटकामध्ये खरपून समाचार घेतलाय अशोक डिंडा यांचा. क्या बात है. ग्लोरियस स्ट्रोक.
सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार 2 इन अ रो. अमित नाईक ऑन फायर. झेल सोडलाय आणि त्या झेलची किंमत मोजावी लागते. भूमी 11 मांडा या टीमला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32-32. 22 धावांचं षटक. अशोकने या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या. 2 झेल नक्की सोडलेत अमित नाईक याचे. एक फाईन लेगला आणि एक लॉंग ऑफला संधी होती आणि तो षटकार देखील आलाय. धावसंख्या 32-32. यापुढील सामना असेल शिवशक्ती कडाव आणि जरीमारी तिसगाव या 2 टीम मध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. जगन्नाना पाटील येत आहेत नवीन गोलंदाज आणि पहिला चेंडू यावेळेस वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या 33. यावेळेस ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. शॉर्ट कव्हरला चेंडू थांबतोय. क्षेत्ररक्षक घेतील डीप मधून. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. चैतन्य आले होते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 35. चैतन्य मांडा प्रीमियर लीग मध्ये चमकदार कामगिरी केली होती. क्या बात आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होईल. क्षेत्ररक्षक आहे चैतन्य डीप मध्ये आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदल लागतोय. पहिला धक्का. फलंदाज साहिल दरे बॅक टू द पवेलियन. पस्तीस धावांची पार्टनरशिप ब्रेक केली आहे आणि ज्या विकेटच्या शोधामध्ये होते ती विकेट नक्कीच मिळवून दिली कारण की पार्टनरशिप ब्रेक केली आहे. लागतोय पहिला धक्का. 35 या धावसंख्येवरती अबी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस या टीमला. नेक्स्ट मॅच शिवशक्ती कडाव विपक्ष जरीमरी तिसगाव या 2 टीम मध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. शिवशक्ती कडाव आणि जरीमरी तिसगाव या पुढील सामना असेल. आशिष मेहरुल येत आहेत नवीन फलंदाज राऊंड विकेटने. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. चैतन्य फार वेगाने येत आहे चेंडूवरती आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन शॉट आहे त्यामुळे 1च धाव असेल या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 36. धावसंख्या 36. राऊंड विकेटने जगन्नाना पाटील ऑन साइडला खेळतात. मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर जयेश चिंटू येत आहेत. सुरेख झेल पकडलाय चिंटूने. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदल लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज आशिष मेहरुल बॅक टू द पवेलियन. ओमकार पाटील येत आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिलाय आणि आलाय हा डॉट बॉल.
एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आज गुरुपौर्णिमा देखील आहे करण, आणि अनुभव पणा लावलाय, अनुभव सिद्ध केलाय या षटकामध्ये. 2 षटकांमध्ये होत्या तब्बल 32 धावा आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त आलेत ते म्हणजेच 4च धावा. जगन्नाना पाटील यांनी या षटकामध्ये कमबॅक करून दिलंय. या मॅचमध्ये वापसी करून दिली आहे भूमी 11 मांडा या टीमला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये एकूण 2 विकेट मिळवले आणि अवघ्या 4 धावा खर्च केलेत गोलंदाज जगन्नाना पाटील यांनी. चिंटू येत आहेत नवीन गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 36 धावा. ओमकार पाटील आणि अमित नाईक ही जोडी आहे. 3 षटकार लगावलेत या इनिंगमध्ये अमित नाईकने. मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि हा झेल पुन्हा एकदा सोडला जातोय. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. पाहावं लागेल. यस, पंचांचा इशारा येतोय. षटकार षटकार येतोय. धावसंख्या आहे 42 धावा. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती. पुन्हा एकदा झेल सोडला जातोय फाईन लेगला अमित नाईक यांचा आणि षटकार देखील आलाय चिंटू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 2 इन अ रो बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार. अमित नाईक ऑन फायर. 3 झेल सोडले आणि अमित नाईक काय बॅटिंग करतोय. 5वा षटकार येतोय त्याच्या इनिंग मधील. शून्यावरती झेल सोडला होता अमित नाईक याचा आणि त्यानंतर अप्रतिम बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग तो करतोय. त्याच्या बॅटमधून 5 षटकार आलेत. खेळतोय 33 या धावसंख्येवरती. नाबाद. चिंटू थोडासा दडपण आहे, दबाव असेल कारण की बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. आयकॉन खेळाडू अमित नाईक ऑन स्ट्राईक. बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. थांबवले ओमकार पाटीलला आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 48. 48 धावा धावफलकावरती. गीतेश ठाकरे असतील, तेजस ठाकरे असतील, करण धुळे असतील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय शहराध्यक्ष चषकाचं आयोजन. पुणे ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. अशोक फार वेगाने येत आहेत आणि थोडेसे फंबल झाले अशोक आणि अवधी होता 2 धाव पूर्ण करण्याचा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. पस्तीस या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अमित नाईक. क्या बात है, क्या बात है. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करण मित्र म्हणेन चिंटूने केलंय कारण की बॅक टू बॅक 2 षटकार आले होते पहिल्या 2 चेंडूवरती. त्यानंतर चांगली गोलंदाजी. 5 चेंडू फेकलेत या षटकामध्ये आणि आतापर्यंत 14 आलेत. चिंटू ओव्हर द विकेटने.
मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51 धावा. अशोक येतोय सेकंड स्पेल मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज अमित नाईक. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ड्राईव्ह करतात आरब शेख फार वेगाने त्या चेंडूवरती. धावबाची संधी आहे. फेकी खराब आहे. ऑन द स्टंप फेकी जर आली असती तर कदाचित चित्र थोडंसं वेगळं असतं, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आहे शिवशक्ती कडाव आणि त्यांना फाईट करेल जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव. सागर गायकवाड ज्यांचा कालच वाढदिवस संपन्न झाला, त्यांना इन ॲक्शनमध्ये आपण नेक्स्ट मॅचमध्ये पाहू शकाल. यावेळेस लाईन चुकीची आहे. मुन्ना पठाण सरांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 54 धावा धावफलकावरती आहेत ओव्हर द विकेटने. क्या बात आहे. हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होतोय लॉंग ऑफ. सीमारेषेच्या बाहेर अमित नाईक नावाचं वादळ निर्माण झालंय. अमित नाईक ऑन फायर. चव्वेचाळीस या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. बॅटिंग आवडली असेल तर टाळे होऊन जाऊ दे अमित नाईक साठी. ॲज अ आयकॉन म्हणून निवड झाली आणि ॲज अ आयकॉन खेळाडू ही चमकदार कामगिरी करतोय या पहिल्याच मॅच मध्ये. ऑन साइडला शहराध्यक्ष चषकामधील पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच इनिंग मध्ये अर्धशतकी खेळी साकारली आहे अमित नाईकने. अमित नाईकला विनंती असेल बॅट दाखवायची आहे, कारण की पहिलाच दिवस पहिलाच सामना सुरू आहे. शहराध्यक्ष चषक आपण पाहतोय आणि पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतकी खेळी साकारली आहे ॲज अ आयकॉन खेळाडू अमित नाईकने. धावसंख्या 66 धावा. क्या बात आहे. चांगला चेंडू क्रॉस रनने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र राईटम राऊंड विकेटने आलेत गोलंदाजीसाठी. अशोकाने आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 66 आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहे जयेश राजे. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फ्लॅटी स्ट्रोक सीमा पार. हा येतो षटकार. मी थोडासा आश्चर्यचकित देखील आहे, कारण की जगन्नाथ पाटील यांनी अवघे 4 धाव्यांचं षटक करण हाताळलं होतं तिसरं, आणि त्यानंतर 5व्या षटकामध्ये ते का आले नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे. परंतु अशोक डिंडा देखील एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच भूमी 11 मांडा या टीमसाठी त्याने चांगलं
गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, फिल्डिंग असेल ही केलेली आहे. त्यामुळे जगन्नाथ पाटील यांनी त्याच्यावरती विश्वास दाखवला. परंतु याही षटकामध्ये नक्कीच अपयश येत आहे अशोक डिंडाला, कारण की खर्चिक ठरलाय या मॅचमध्ये, या सेकंड स्पेलमध्ये. कारण की पहिल्या षटकामध्ये त्याने 22 खर्च केल्या होत्या आणि याही षटकामध्ये आतापर्यंत त्याच्या षटकामध्ये आले 23 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 72 धावा. बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक आहे थर्डमॅनला. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि ओव्हरथ्रो झालाय. तिसरी धाव देखील कंप्लीट होते आणि फलंदाज होईल बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 75. या षटकामध्ये आय थिंक आले 24. यस, 24 आले या षटकामध्ये. 3 षटकार, एक डबल, एक वाईड आणि एक डॉट आणि या 3 धावा. 75 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 76 धावांचं टार्गेट. शहात्तर धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या सामन्यामध्ये. अबी स्पोर्ट्स, संग्राम 11 नितलस या टीमने भूमी 11 मांडा या टीम समोर 15.20च्या सरासरीने धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी भूमी 11 मांडा या संघाला. याही संघामध्ये नक्कीच बॅटिंग लाईनअप ही स्ट्रॉंग आहे. चला दोन्ही संघांना एक टॉससाठी या जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आणि त्यांना फाईट करेल शिवशक्ती कडाव. या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच असेल. कौशल गुरव अँड कंपनी त्यांच्या समोर सागर गायकवाड अँड कंपनी. हे दोन्ही संघ या पुढीलच्या मॅचमध्ये आमने सामने असतील. 76 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये आणि सलामीची जोडी दाखल करायची आहे. भूमी 11 मांडा या टीमला ही सूचना असेल.
टार्गेट आहे 76 धावांचं. शाहिद शेख आणि अशोक डिंडा ही जोडी. गोलंदाजी मार्कवरती आशिष मेहरोल. स्ट्रायकिंगला फलंदाज शाहिद शेख. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय. मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. यस, फलंदाज झालाय बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे.
फलंदाज बाद झाला शाहीद शेख. अप्रतिम झेल पकडला साहिल दरेने. काऊ कॉर्नर सीमारेषे लगत आणि आरब शेख येत आहेत. 76 धाव बनवायचे आहेत आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. न्यू बॅट्समन आरब शेख येत आहेत. नेक्स्ट मॅच शिवशक्ती कडाव आणि जरीमरी तिसगाव या दोन टीम मध्ये असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. जरीमरी तिसगाव आणि शिवशक्ती कडाव या पुढील सामना असेल. स्विच इट, क्या बात आहे. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार आरब शेखच्या बॅटमधून. धावसंख्या 6. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर हा षटकार येतोय आरब शेखच्या बॅटमधून. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल सुरू आहे या षटकामध्ये. चला विनंती असेल जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आणि शिवशक्ती कडाव दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टॉस साठी या. या पुढील सामना या दोन टीम मध्ये असेल. राऊंड विकेटने आशिष मेहरोल ड्राईव्ह करतायत. चेंडू नक्कीच मिडॉनला हा चेंडू थांबतोय कारण की गवत थोडस जास्त आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. अशोक डिंडा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं तर मूर्ती लहानपण कीर्ती महान आहे. ऑन साइडला खेळतायत. एक धाव झाली कंप्लीट. फार वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 फिल्डर आलेत. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक. मेटीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 9. 1-9 ही धावसंख्या आहे. पहिल्या चेंडूवरती शाहीद शेख हा बाद झालाय. त्यानंतर षटकार लगावला आरब शेखने. अशोकाने आरबला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. क्या बात आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार अशोक डिंडाच्या बॅटमधून. शिवशक्ती कडाव या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल जरीमरी तिसगाव या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. या पुढील सामना या दोन टीम मध्ये असेल. सागर गायकवाड आपण टॉस साठी या कारण की शिवशक्ती कडाव या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. शिवशक्ती कडाव आणि जरीमरी तिसगाव या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. पहिला सामना भूमी 11 मांडा. विपक्ष आपण पाहतोय अबी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस. फुलटॉस चेंडू आहे. ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये मिड विकेटला साहिल दरे आहेत. फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील. तोपर्यंत मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. बनवायचे धावा 76. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. नक्कीच एक सूचना असणार आहे दोन्ही संघांना. जर चेंडू सापडत नसेल तर 4 धावा तुम्ही धावून घेऊ शकता. त्याच्यावरती नाही. हा देखील एक नियम आहे या स्पर्धेमधील. धावसंख्या आहे 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. अतुल काटे. अतुल येत आहेत. नवीन गोलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज आरब शेख. सुरुवात तर दमदार झाली. पहिल्या चेंडूवरती विकेट पडून देखील 17 बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये भूमी 11 मांडा या टीमने जगन्नाना पाटील यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नितलस संघ. आपण पाहतोय पिकअप स्ट्रोक पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग
आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय गोलंदाज अतुलचं. वेलकम टू द ग्राउंड. शैलेश दादा पावशे आणि सचिन पाटील तोंडरे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. खऱ्या अर्थाने अबी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलस या टीमचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शहर अध्यक्ष चषक 2025 आजचा पहिला दिवस आणि पहिला सामना नक्कीच सुरू आहे. यावेळी चांगला स्ट्रोक खेळलेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या एकने पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. शून्यावरती फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर 24 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. जरीमरी तिसगाव ऑन साइडला फ्लॅट स्ट्रोक पाठवलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर मांडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. जरीमरी तिसगाव आणि सामना नक्कीच आपण पाहणार आहोत. शिवशक्ती कडाव दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करूया. नक्कीच जरीमरी तिसगाव या टीम कडून ऍज अ आयकॉन खेळणार आहेत भारताचा बाईक सम्राट केतन म्हात्रे आणि सुहास पवार. आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती कडाव जिग्नेश पाटील चिंचणी पालघर आणि साहिल लोंगले उमरोली. हेडचं कॉल आहे आणि आलं हेड. टॉस जिंकलाय जरीमरी तिसगाव या टीमने. नक्कीच निर्णय पेंडिंग आहे. सागर गायकवाड यांचा कालच वाढदिवस संपन्न झाला आणि तो आज इन ऍक्शन मध्ये असेल. अशोक चांगली बॅटिंग करतायत. यावेळेस लाईन चुकीची आहे सांगत असताना मुन्ना पठाण सरांचा इशारा वाईटचा आलाय आणि त्याच्यावरती नक्कीच बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. एकूण 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 32. धावसंख्या 32 आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे भूमी 11 मांडा या टीमला. क्या बात आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. 38 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 38 धावांची गरज आहे. दोन चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. 38 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. अजूनही 38 धाव बनवायच्या आहेत. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आरब शेख आणि अशोक डिंडाने चांगली पार्टनरशिप बनवली आहे. ह्यावेळेस लाईन चांगली आहे. सोडून दिलं होतं चेंडूला आणि आशाभूत नजरेने पाहतच राहिले पंचांकडे. तटस्थ पंच आहेत, नामवंत पंच आहेत महाराष्ट्रातील मुन्ना पठाण सर आणि सादिक राजापूरकर सर. ऑन साइडला क्या बात है. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. धावसंख्या 44. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडू 32 ची गरज.
च्या बाहेर हा येतो षटकार. षटकारांची आतिषबाजी सुरू आहे, कारण या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती शाहीद शेख बाद झाला आणि त्यानंतर षटकारांची आतिषबाजी सुरू आहे आरब शेख आणि अशोक डिंडाच्या माध्यमातून. मी आधीच म्हटलं अशोक डिंडा हे नाव खूप मोठं आहे. जेव्हा जगन्नाथ पाटील यांनी त्याला सेकंड स्पेलमध्ये त्याच्यावरती जो विश्वास दाखवला, नक्कीच जरी त्याने धावा खर्च केले असतील तरी देखील सेकंड इनिंगमध्ये त्या धावा तो वसूल करतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 56 धावा. बघा तिसगाव संघ निर्णय कळवायचे आपण, आयोजक आम्हाला वारंवार सूचना करते फिल्डिंग फर्स्ट. यस, फिल्डिंग फर्स्ट हा निर्णय आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि हा यस चौकार येतोय अशोक डिंडाच्या बॅट मधून. धावसंख्या 60 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. पहिल्या इनिंग मध्ये अमित नाईकने अर्धशतकी खेळी साकारली होती आणि त्याला चोख प्रत्युत्तर देताना सेकंड इनिंग मध्ये 60 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. अजून एक तडाखा, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. अशोक डिंडा सेट ऑन फायर. षटकार येतोय. धावसंख्या 66 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. या सामन्यावरती आपली पकड अजूनच घट्ट केली आहे. विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली आहे भूमी 11 मांडा या टीमने. बारा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अशोक डिंडाने 5 षटकार लगावलेत. बारा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. साहिल दरे येत आहेत. क्या बात है, नो लुक स्ट्रोक. सीमारेषेच्या बाहेर हा येतो षटकार आणि सामना खुला झालाय. जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज आहे. सामना संपल्यानंतर कोणतीही प्रॅक्टिस होणार नाही. जो संघ प्रॅक्टिस करेल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी आहे. विनर हा तिसरा सामना होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक. आरब शेख खेळतायत वैयक्तिक आपण पाहतोय. 32 वरती अशोक डिंडा खेळतोय. 38 या धावसंख्येवरती 73 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. 3 धावा विजयासाठी आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करतोय. सामना जिंकलेला आहे. तब्बल 10 चेंडू राखून हा सामना जिंकलाय भूमी 11 मांडा या टीमने. मांडा संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. अबी स्पोर्ट्स, संग्राम 11 नितलस या संघाला आपण देऊया पुढील स्पर्धेसाठी नक्कीच शुभेच्छा. आणि कोणताही सराव होणार नाही. जो संघ इथे प्रॅक्टिस करेल नक्कीच त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. त्यामुळे विनंती आहे जरी मरी तिसगाव टीमला की आपण लगेच